वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विचार करा, एखादा व्यवसाय असा आहे जिथे त्यांची विक्री चक्क कमी होतेय. मुख्य कामकाजातील जो नफा असतो तो अगदी निम्म्याने कोसळलाय. पण तरीही मालक जेव्हा रात्री घरी जातो तेव्हा तो गेल्या वर्षीपेक्षा 10% जास्त पैसे खिशात घेऊन जातोय. म्हणजे हे ऐकायला थोडं गणिताच्या नियमांच्या पूर्णपणे विरोधात वाटतं, बरोबर ना? अगदी बरोबर. कारण कसं आहे, हे असंच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनच्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजे त्यांच्या Q4च्या निकालांमध्ये नेमकं हेच घडलं आहे. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेमध्ये आपण याच एका आर्थिक कोड्याची उकल करणार आहोत. आपल्याकडे त्यांचे ताजे आर्थिक निकाल आहेत आणि काही विश्लेषकांचे अहवाल सुद्धा आहेत. हो. आणि आपला उद्देश इथे फक्त काही आकडे वाचून दाखवणे हा नक्कीच नाहीये. तर या आकड्यांमागे जो खरा अर्थ दडलेला आहे आणि बाजारातील ही जी सर्वात मोठी विसंगती दिसते ना, ती समजून घेणे हा आहे. उदाहरणाने सुरुवात केली ना, समजा एका दुकानात गेल्या महिन्यापेक्षा कमी ग्राहक आले. त्या दुकानाचा रोजचा खर्च, जसं की वीज बिल असेल किंवा कर्मचाऱ्यांचा पगार असेल, तो प्रचंड वाढलाय. हो, म्हणजे दुकानाचा मूळ व्यवसाय डबघाईला आल्यासारखा दिसतोय. हो ना, पण तरीही महिन्याच्या शेवटी दुकानदाराचा एकूण फायदा वाढलेला दिसतो. हे कसं शक्य आहे? म्हणजे आपण थेट आकड्यांकडे वळूया. Q4 मध्ये कंपनीचा महसूल 11,666 कोटी इतका नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीशी आपण जर तुलना केली तर यात 5% घसरण झाली आहे. अच्छा, 5% घसरण. हो, आणि डिसेंबरच्या मागच्या तिमाहीत हाच महसूल 12,395 कोटी होता. म्हणजे टॉप लाईन किंवा ज्याला आपण विक्री म्हणतो ती स्पष्टपणे खाली आली आहे. आणि ही जी घसरण आहे ना, ती खूप काही सांगून जाते. कारण कसं आहे, पॉवर ग्रिड सारख्या कंपनीचा महसूल प्रामुख्याने त्यांच्या ट्रान्समिशन नेटवर्कमधून येत असतो. बरोबर. आणि जेव्हा महसूल 5% कमी होतो तेव्हा याचा सरळ अर्थ असा होतो की त्यांच्या मुख्य व्यवसायातून येणारा रोख प्रवाह किंवा कॅश फ्लो मंदावला आहे. म्हणजे नवीन ट्रान्समिशन लाईन्स वेळेवर कमिशन न होणं किंवा असं काहीतरी. अगदी बरोबर. नवीन लाईन्स उशिरा सुरू होणे किंवा जुन्या प्रकल्पांमधून मिळणारा परतावा थोडा कमी होणे ही यामागची प्रमुख कारणे असू शकतात. पण खरा प्रश्न यानंतरच्या आकड्यांमध्ये दडलेला आहे बघा. हो, कारण खरा धक्का तेव्हा बसतो जेव्हा आपण त्यांच्या ऑपरेटिंग नफ्याकडे पाहतो, ज्याला आपण EBIT म्हणतो, EBIT. हा आकडा 5,303 कोटीवर आला आहे. म्हणजे वार्षिक आधारावर बघायला गेलं तर यात तब्बल 48% प्रचंड घसरण झाली आहे. अरे बापरे, 48%? हो ना. मागच्या तिमाहीत हा नफा 10,607 कोटी होता. म्हणजे जेव्हा ऑपरेटिंग नफा जवळपास निम्म्याने खाली पडतो तेव्हा तो कंपनीच्या मूळ कार्यक्षमतेवर एक खूप मोठा म्हणजे एकदम रेड फ्लॅग असल्यासारखा प्रश्नचिन्ह निर्माण करतो. नक्कीच. म्हणजे विक्री फक्त 5% कमी झाली आहे, पण मुख्य नफा 48% पडला आहे. आणि तरीही बघा, इथून पुढे खरी गंमत आहे. तरीही त्यांचा निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट 4,546 कोटी आहे, जो वार्षिक आधारावर 10% वाढला आहे. हेच ते मुख्य कोड आहे. हो, प्रति शेअर कमाई किंवा EPS सुद्धा 4.89 रुपये गेली आहे, जी 10% वाढ दर्शवते. तर मला इथे हे समजून घ्यायचं आहे की जर इंजिन इतकं खराब परफॉर्म करतंय तर हा 10% वाढलेला निव्वळ नफा म्हणजे हा काय हवेतून आला का? हा विरोधाभास कसा काय शक्य आहे? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आर्थिक विश्लेषणाच्या दृष्टीने याचं उत्तर खरंच खूप रंजक आहे. कसं आहे, जेव्हा ऑपरेटिंग नफा आणि निव्वळ नफा यांच्यात इतकी मोठी तफावत असते ना, तेव्हा उत्तर नेहमी ऑपरेटिंग लाईनच्या खाली असलेल्या घटकांमध्ये दडलेलं असतं. म्हणजे इतर गोष्टींमध्ये. हो, कारण ऑपरेटिंग नफा, ज्याला आपण EBIT म्हणतो, तो फक्त कंपनीच्या मुख्य व्यवसायातून झालेला फायदा दाखवतो. म्हणजे पॉवर ग्रिडच्या बाबतीत सांगायचं तर वीज ट्रान्समिट करण्याच्या कामातून आलेला नफा. बरोबर. आणि इथे जी 48% घसरण दिसतेय ती स्पष्टपणे दाखवते की कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनवर प्रचंड मोठा दबाव आहे. पण निव्वळ नफा काढताना यात इतर अनेक गोष्टी जोडल्या जातात आणि वजासुद्धा केल्या जातात. अच्छा, म्हणजे मुख्य व्यवसायाव्यतिरिक्त झालेले इतर फायदे किंवा तोटे यात मोजले जातात. अगदी तसंच. निव्वळ नफा 10% वाढण्यामागे 2-3 प्रमुख आर्थिक मेकॅनिझम्स असू शकतात.
पहिलं म्हणजे अदर इन्कम किंवा इतर उत्पन्न. बघा, पॉवर ग्रीडकडे अनेक उपकंपन्या आणि जॉईंट व्हेंचर्स आहेत. तिथून आलेला लाभांश म्हणजे डिव्हिडंड किंवा बँकेत ठेवलेल्या रकमेवर मिळालेलं व्याज हे थेट निव्वळ नफ्यात जोडले जाते. त्याचा त्यांच्या ऑपरेटिंग नफ्याशी काहीही संबंध नसतो. म्हणजे हा पैसा ट्रान्समिशनमधून आलेला नसतो. एक्झॅक्टली. दुसरं महत्त्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे टॅक्स ॲडजस्टमेंट्स किंवा करामध्ये मिळालेली सूट. अनेकदा काय होतं, जुन्या कराच्या तरतुदी परत मिळतात किंवा एखाद्या तिमाहीत टॅक्स थोडा कमी भरावा लागतो. अच्छा, त्यामुळे नेट प्रॉफिट वाढलेला दिसतो. हो. आणि तिसरं एक विशेष कारण म्हणजे रेग्युलेटरी इन्कम. पॉवर ग्रीड ही एक नियंत्रित म्हणजे रेग्युलेटेड कंपनी आहे. बऱ्याचदा जुन्या प्रकल्पांचे पैसे सरकारी संस्थांकडून अचानक एकाच वेळी मंजूर होतात. ओहो. आणि हे पैसे जेव्हा अचानक बॅलन्स शीटवर येतात तेव्हा निव्वळ नफा एकदम वाढलेला दिसतो. ओके, हे आता खूप स्पष्ट होत आहे. म्हणजे हा जो 10% वाढलेला निव्वळ नफा आहे ना, तो कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आलेला नाहीये. नाही, अजिबात नाही. तो इतर आर्थिक जुळवाजुळवीमुळे, टॅक्स बेनिफिट्समुळे किंवा वन टाइम इन्कममुळे आलेला आहे. जर आपण हे इतर उत्पन्न बाजूला काढलं तर कंपनीची अवस्था खरंच चिंताजनक वाटू शकते, कारण त्यांचा मूळ ऑपरेटिंग नफा 48% पडलाय. अगदी खरंय. पण मग मला सांगा, जर अवस्था अशी आहे तर व्यवस्थापन इतकं शांत कसं काय? कारण आपण जे अहवाल पाहतोय त्यानुसार पॉवर ग्रीडच्या व्यवस्थापनाला या आकड्यांची फारशी काळजी वाटत नाहीये. त्यांचं लक्ष अद्यापी त्यांच्या ट्रान्समिशन विस्तार प्रकल्पांवरच केंद्रित आहे. हो. आणि व्यवस्थापनाचा हा आत्मविश्वास समजून घेण्यासाठी ना आपल्याला पॉवर ग्रीडच्या व्यवसायाचं स्वरूप आणि भारतातील विजेची मागणी या एका मोठ्या चित्राकडे पाहावं लागेल. म्हणजे मॅक्रो लेव्हलवर. हो. पॉवर ग्रीड ही एक मक्तेदारी म्हणजे मोनोपोली असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, एक PSU आहे. त्यांची चिंता एका तिमाहीच्या ऑपरेटिंग मार्जिनवर अवलंबून नसते, कारण त्यांना माहिती आहे की भारतातील विजेची मागणी ज्या वेगाने वाढत आहे त्या वेगाने नवीन ट्रान्समिशन नेटवर्क उभे करणे ही काळाची अत्यंत मोठी गरज आहे. पण इथेच मला एक मोठा विरोधाभास वाटतो. म्हणजे जर त्यांची मक्तेदारी आहे, मोनोपॉली आहे आणि देशाची विजेची मागणी इतकी प्रचंड आहे तर त्यांचे ऑपरेटिंग मार्जिन असे का घसरत आहेत? हां, खूप चांगला प्रश्न आहे. मोनोपॉली असलेल्या कंपनीला तर स्वतःच्या अटींवर व्यवसाय करता आला पाहिजे ना, का त्यांना पाहिजे तसे रेट्स लावता आले पाहिजे. हां, एक अतिशय तार्किक मुद्दा आहे. पण इथे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की पॉवर ग्रीड ही केवळ मोनोपोली नाहीये, ती एक रेग्युलेटेड मोनोपोली आहे. अच्छा, म्हणजे सरकारचे नियंत्रण असणारी. हो. ते स्वतः ठरवून वीज वहनाचे दर कधीच वाढवू शकत नाहीत. त्यांचे दर सरकारी नियामक मंडळ म्हणजे जे रेग्युलेटर्स असतात ते ठरवतात. ओके. त्यामुळे होतं काय, जेव्हा कच्च्या मालाचा खर्च वाढतो किंवा एखादा प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर होतो आणि त्यामुळे त्याचा खर्च वाढतो, तेव्हा ते हा वाढीव खर्च लगेचच्या लगेच ग्राहकांकडून वसूल करू शकत नाहीत. म्हणजे तोपर्यंत त्यांच्या मार्जिनवर ताण येतोच. एक्झॅक्टली. तोपर्यंत तो खर्च त्यांनाच बदलावा लागतो. पण व्यवस्थापनाला हे चांगलंच माहीत आहे की एकदा का एखादा मोठा प्रकल्प पूर्ण झाला आणि तो देशाच्या ग्रीडला जोडला गेला की पुढील 25-30 वर्षांसाठी तिथून एक अतिशय स्थिर रोख प्रवाह किंवा स्टेबल कॅश फ्लो सुरू होतो. म्हणजे हा एक असा व्यवसाय आहे जिथे आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते आणि त्याचं फळ अनेक वर्षांनंतर मिळतं. अगदी तसंच. त्यामुळे एका विशिष्ट तिमाहीत खर्च जास्त आणि नफा कमी असा दिसू शकतो. अहवालांमध्ये असंही म्हटलं आहे की पायाभूत सुविधांसाठी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सरकारचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याचा दीर्घकालीन फायदा कंपनीला होईल. नक्कीच होईल. आणि हे साहजिकच आहे, कारण नवीन कारखाने, नवीन शहरे, रेल्वेचे विद्युतीकरण या सर्वांसाठी विजेची गरज आहे आणि ती वीज पोचवणारी एकमेव मोठी यंत्रणा आपल्याकडे पॉवर ग्रीडचीच आहे. आणि बघा, इथेच व्यवस्थापनाचा खरा फोकस आहे. ते सध्याच्या या एका घसरलेल्या मार्जिनकडे न बघता भविष्यातील कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपेक्स सायकलकडे पाहत आहेत. आणि या भविष्यातील संधींमध्ये सर्वात मोठा वाटा असणार आहे तो नवीकरणीय ऊर्जेचा म्हणजेच रिन्युएबल एनर्जीचा. हो, हा रिन्युएबल एनर्जीचा मुद्दा ना स्रोतांमध्ये खूप ठळकपणे मांडला आहे. पण मला वाटतं तो थोडा खोलात जाऊन समजून घेणं गरजेचं आहे. कारण सामान्यतः आपण काय विचार करतो, वीज तीच असते, मग ती कोळशापासून तयार होवो किंवा सूर्यापासून. बरोबर. मग पॉवर ग्रीडसाठी रिन्युएबल एनर्जी इतकी मोठी आणि वेगळी संधी का मानली जाते? याचं कारण खरं तर ऊर्जेच्या निर्मितीच्या ठिकाणी आणि तिच्या स्वरूपात दडले आहे. म्हणजे बघा, पारंपरिक औष्णिक ऊर्जा प्रकल्प जे प्रामुख्याने कोळशावर चालतात
ते सहसा ग्राहकांच्या किंवा शहरांच्या बऱ्यापैकी जवळ उभारले जाऊ शकतात. हो, कारण कोळसा आपण ट्रेनने कुठूनही आणू शकतो. अगदी बरोबर. आणि ते दिवसाचे 24 तास एकसारखी कॉन्स्टंट वीज निर्माण करतात. पण रिन्युएबल एनर्जीचं तसं नाहीये. म्हणजे सूर्याचं किंवा वाऱ्याचं. हो, उत्तम दर्जाची सौर ऊर्जा तुम्हाला कुठे मिळेल? ती तुम्हाला राजस्थानच्या वाळवंटात मिळेल. आणि पवन ऊर्जा किंवा विंड एनर्जी कुठे मिळेल? तर गुजरात किंवा तमिळनाडूच्या किनारी भागात. अच्छा, म्हणजे ती निसर्गावर अवलंबून आहे. हो, आणि ही ऊर्जा तयार होणारी ठिकाणे देशाच्या मुख्य वीज वापरणाऱ्या शहरांपासून शेकडो किलोमीटर दूर आहेत. अरेच्चा, म्हणजे राजस्थानमध्ये तयार झालेली ती सौर ऊर्जा जर आपल्याला मुंबईत किंवा दिल्लीत वापरायची असेल तर त्यासाठी पूर्णपणे नवीन ट्रान्समिशन लाईन्स टाकाव्या लागतील. अगदी बरोबर. तिथेच तर पॉवर ग्रिडचा रोल येतो. आणि हे फक्त काही नवीन लाईन्स टाकण्यापुरतं मर्यादित नाहीये. रिन्युएबल एनर्जीचा सर्वात मोठा प्रश्न हा तिच्या इंटिग्रेशनचा आहे. इंटिग्रेशन म्हणजे बघा, सूर्यप्रकाश फक्त दिवसा असतो आणि वारा कधीही थांबू शकतो किंवा खूप वेगाने वाहू शकतो. हो, ते तर आहे. म्हणजे यातून मिळणारी वीज अत्यंत लहरी असते. एका क्षणी ग्रीडमध्ये प्रचंड वीज येऊ शकते आणि पुढच्या क्षणी ती शून्यावर जाऊ शकते. बापरे, मग हे सगळं बॅलन्स कसं करतात? तेच तर मोठं काम आहे. अशा अस्थिर विजेला देशभराच्या पारंपरिक ग्रीडमध्ये जोडणे, ती साठवणे आणि मागणीनुसार तिचे वाटप करणे यासाठी अत्यंत प्रगत आणि स्मार्ट ट्रान्समिशन नेटवर्कची गरज असते. म्हणजे हे फक्त लोखंडी टॉवर्स उभं करण्याचं काम नाहीये, हे तर खरंच खूप मोठं तांत्रिक आव्हान आहे. आणि हेच आव्हान पॉवर ग्रीडसाठी सर्वात मोठी संधी आहे. सरकारचे रिन्युएबल एनर्जीचे जे लक्ष्य आहे ते प्रचंड मोठे आहे. हो, आपण नेहमी ऐकतो ग्रीन एनर्जी कॉरिडॉरबद्दल. अगदी तेच. आणि ते कॉरिडॉर उभे करण्यासाठी सर्वात मोठे कंत्राट आणि जबाबदारी साहजिकच पॉवर ग्रीडकडे येणार आहे. त्यामुळे आज जरी त्यांचं ऑपरेटिंग मार्जिन दबावाखाली असले तरी पुढील दशकासाठी त्यांच्या व्यवसायाची ऑर्डर बुक पूर्णपणे भरलेली असणार आहे. अच्छा, म्हणजे त्यांचं भविष्य एकदम सिक्युअर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मग मला एक सांगा, हे जर इतकंच स्पष्ट आणि आशादायी आहे तर मग बाजारातील तज्ज्ञांनी या निकालांना फक्त सरासरी किंवा ॲव्हरेज रेटिंग का दिलं आहे? हे मला थोडं खटकतंय. एका बाजूला आपण म्हणतोय की कंपनीचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, त्यांना नवीन प्रकल्पांची काहीच कमतरता नाहीये, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा निव्वळ नफाही 10% वाढला आहे. तरीही रेटिंग फक्त ॲव्हरेज, उत्कृष्ट का नाही? याचं कारण असं आहे की आर्थिक विश्लेषक आणि बाजार नेहमी अत्यंत वस्तुनिष्ठ असतात, म्हणजे प्रॅक्टिकल असतात. ओके. ते फक्त भविष्यातील आश्वासनांवर किंवा या अदर इन्कममुळे वाढलेल्या निव्वळ नफ्यावर भुलून जात नाहीत. अच्छा, ते डीपमध्ये जाऊन बघतात. हो, जेव्हा एखादा विश्लेषक कंपनीचं मूल्यांकन करतो तेव्हा तो कंपनीच्या कोर ऑपरेशन्सची ताकद तपासतो. निव्वळ नफा वाढला हे दिसायला चांगले आहे, पण 48% एबिटा ड्रॉप हे स्पष्टपणे दर्शवतो की कंपनीला सध्याच्या मुख्य ऑपरेशन्समध्ये खूप संघर्ष करावा लागतोय. म्हणजे त्यांचा मूळ व्यवसाय सध्या तरी वीक आहे. हो, जर एखादी कंपनी मुख्य व्यवसायातून पुरेशी कमाई करू शकत नसेल आणि तिला टॅक्स रिफंड किंवा इतर उत्पन्नावर अवलंबून राहावं लागत असेल तर त्या तिमाहीच्या निकालाला उत्कृष्ट म्हणता येत नाही. म्हणूनच याला सरासरी रेटिंग दिलं गेलं आहे, कारण आकडे संमिश्र आहेत. म्हणजे हा तोच प्रकार झाला जिथे एखाद्या विद्यार्थ्याला मुख्य विषयात, म्हणजे समजा गणितात कमी मार्क मिळाले आहेत, पण अवांतर विषयांमधील जसं की पीटी किंवा चित्रकलेच्या मार्कांमुळे त्याची एकूण टक्केवारी चांगली दिसतेय. अगदी बरोबर उदाहरण दिलं. प्रगती पुस्तक बघायला छान वाटतंय, पण मुख्य विषयातला कच्चेपणा लपून राहत नाही. मग मला सांगा, अशा संमिश्र निकालांचा शेअर बाजारावर आणि त्यांच्या गुंतवणूकदारांवर नेमका काय परिणाम होईल? इथे ना अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणामांमध्ये आपल्याला थोडा फरक करावा लागेल. अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म विचार केला तर बाजाराची प्रतिक्रिया खूपच मिक्स असेल. म्हणजे काही लोक खुश तर काही नाराज. हो, जे ट्रेडर फक्त हेडलाईन नंबर बघतात ते 10% नफा वाढलेला पाहून खुश होतील. पण जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, ते मार्जिनमधील ही घसरण पाहून सावधगिरी बाळगतील. अच्छा. त्यामुळे ह्या निकालांमुळे शेअरच्या किमतीत खूप मोठी तेजी किंवा खूप मोठी घसरण येण्याची शक्यता कमी आहे. स्टॉक कदाचित एका विशिष्ट रेंजमध्येच राहील. आणि जर कुणाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर त्यांच्यासाठी हे आकडे काय सांगतात? दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हे आकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागतात. शेअर बाजारात बघा, साधारणपणे 2 प्रकारचे गुंतवणूकदार असतात. एक आक्रमक म्हणजे अग्रेसिव्ह आणि दुसरे बचावात्मक म्हणजे डिफेन्सिव्ह. आक्रमक गुंतवणूकदार नेहमी अशा कंपन्या शोधतात ज्यांचा नफा दरवर्षी 20-25% वेगाने वाढत असतो.
जसे की काही टेक कंपन्या असतात. पॉवर ग्रिड ही त्यांच्यासाठी नक्कीच नाहीये. कारण इथे वाढ थोडी संथ आहे आणि मार्जिनवर सध्या दबाव आहे. बरोबर. पण जे डिफेन्सिव्ह गुंतवणूकदार आहेत ना, ज्यांना आपल्या मूळ भांडवलाची सुरक्षितता हवी असते आणि बँकेच्या FD पेक्षा थोडा जास्त आणि नियमित परतावा हवा असतो, त्यांच्यासाठी पॉवर ग्रिड सारखे PSU स्टॉक्स नेहमीच आकर्षक असतात. म्हणजे ज्यांना जास्त रिस्क नकोय त्यांच्यासाठी. हो, आणि या कंपन्यांचा डिव्हिडंड यील्ड म्हणजे लाभांश देण्याचा जो इतिहास आहे तो अतिशय उत्तम असतो. बाजार कितीही अस्थिर असला तरी लोक वीज वापरणं कधी बंद करणार नाहीत. ते तर आहेच, वीज तर लागणारच. आणि त्यामुळे या कंपनीचा रोख प्रवाह कधीही पूर्णपणे आटणार नाही. त्यामुळे स्थिर परतावा शोधणाऱ्यांसाठी हा अजूनही एक अतिशय भक्कम पाया असलेला स्टॉक आहे. हे विश्लेषण खरंच खूप डोळे उघडणारे आहे. आपण आता या चर्चेच्या जवळपास निष्कर्षाकडे येत आहोत. जर या संपूर्ण माहितीच्या महापुरातून काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला वेगळे काढायचे झाले तर चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. सुरुवातीला आपण त्या दुकानदाराचे जे उदाहरण घेतलं होतं ना, ज्याच्या दुकानात ग्राहक कमी आले, खर्च वाढला, पण तरीही तो घरी जास्त पैसे घेऊन गेला. हो. आता आपल्याला त्यामागचं खरं रहस्य उलगडलं आहे. त्या दुकानदाराने कदाचित दुकानाचा मागचा रिकामा गाळा भाड्याने दिला असेल किंवा त्याला जुना टॅक्स रिफंड मिळाला असेल. अगदी तसंच. त्याच्या हातात आलेले ते अतिरिक्त पैसे त्याच्या मूळ व्यवसायाच्या वाढीतून आलेले नव्हते. पॉवर ग्रिडच्या बाबतीतही अगदी तेच घडलं आहे. विक्री 5% कमी झाली आहे आणि मुख्य ऑपरेटिंग नफा तब्बल 48% कोसळला आहे. हो. पण तरीही इतर उत्पन्न आणि टॅक्स ॲडजस्टमेंट्स यांसारख्या ज्या नॉन ऑपरेटिंग गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा अंतिम निव्वळ नफा 10% वाढलेला दिसतो. बरोबर. आणि म्हणूनच बाजाराने या वरवर अति सुंदर दिसणाऱ्या आकड्यांच्या आत डोकावून पाहिलंय आणि या निकालांना फक्त सरासरी रेटिंग दिले आहे. कंपनीचा पाया मजबूत आहे, त्यांची मक्तेदारी कायम आहे आणि डिफेन्सिव्ह गुंतवणूकदारांसाठी तो अजूनही एक सुरक्षित पर्याय आहे. पण सध्याच्या घडीला त्यांच्या मुख्य इंजिनवर ताण नक्कीच आहे. हे अगदी अचूक सार काढलंत. आणि या सखोल विश्लेषणाच्या शेवटी स्रोतांमधील माहितीच्या आधारावर मला एक अतिशय महत्त्वाचा आणि थोडा वेगळा विचार इथे मांडायचा आहे. नक्कीच, सांगा ना. आपण देशाच्या वाढत्या विजेच्या मागणीबद्दल आणि नवीन ट्रान्समिशन लाईन्सबद्दल भरपूर बोललो. पण भविष्यात पॉवर ग्रिड समोरचं सर्वात मोठं संकट हे फक्त पायाभूत सुविधा उभारण्याचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं नसेल. मग ते कोणतं असेल? खरं संकट हे तंत्रज्ञानाचं आणि व्यवस्थापनाचं असेल. जसं आपण मगाशी चर्चा केली की भविष्यातील ऊर्जा ही रिन्युएबल असेल. ती सूर्य आणि वाऱ्यासारखी सतत बदलणारी असेल. हो, ती लहरी असेल. आत्तापर्यंत पॉवर ग्रिडला कोळशावर आधारित एका स्थिर ऊर्जेचं व्यवस्थापन करण्याची सवय आहे. पण भविष्यात जेव्हा ढग येतील आणि अचानक हजारो मेगावॉट सौर ऊर्जा ग्रिडमधून गायब होईल, तेव्हा पूर्ण देशाची सिस्टम कोसळण्यापासून वाचवणं हे अत्यंत कठीण काम असणार आहे. बापरे, म्हणजे ब्लॅकआउट होऊ शकतो? हो. या बदलणाऱ्या ऊर्जेला सामावून घेण्यासाठी ग्रिडला खूप स्मार्ट बनवावं लागेल. जर त्यांनी हे नवीन तंत्रज्ञान आणि लवचिकता वेळेवर आत्मसात केली नाही तर फक्त तारा आणि लोखंडी टॉवर उभे करून त्यांना आपला ऑपरेटिंग नफा टिकवता येणार नाही. भविष्यातील त्यांच्या नफ्याचं इंजिन हे फक्त त्या लोखंडाच्या टॉवरमध्ये नसून त्या ऊर्जेला नियंत्रित करणाऱ्या सॉफ्टवेअर आणि स्मार्ट व्यवस्थापनात दडलेला असेल. क्या बात है. हा विचार खरोखरच खूप खोल आणि वेगळी दिशा देणारा आहे. म्हणजे कंपनीचं भविष्य हे फक्त विस्तार करण्यावर नाही तर या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यावर अवलंबून आहे. एखाद्या कंपनीचे आर्थिक निकाल हे फक्त नफा आणि तोट्याचे आकडे नसतात, तर ते त्या कंपनीच्या भविष्यातील वाटचालीचे आणि आव्हानांचे संकेत देत असतात. हे आजच्या या चर्चेवरून अगदी स्पष्ट झाले आहे. अगदी खरंय. आर्थिक आकड्यांच्या या खेळात न अडकता त्यामागचं सत्य शोधण्याची ही पद्धत खूप काही शिकवून जाते. या विषयावर अधिक विचार करणे आणि या बदलत्या ऊर्जा क्षेत्राबद्दल स्वतःहून आणखी माहिती मिळवणे हे खरोखरच रंजक ठरू शकते. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. एका नवीन आणि तितक्याच माहितीपूर्ण विषयासह पुन्हा लवकरच भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.